पाळीव प्राण्यांना आपण नवीन गोष्टी कशा शिकवतो, या सगळ्याच्या मागे ना एक जबरदस्त विज्ञान आहे. आणि आज आपण तेच विज्ञान सोपं करून समजून घेणार आहोत. तर मग मूळ प्रश्न तोच आहे की आपण एखादी गोष्ट शिकतो तरी कशी. अगदी साध्या सायकल चालवण्यापासून ते एखादी नवीन चांगली सवय लावण्यापर्यंत या शिकण्याच्या मागे नक्की प्रक्रिया काय असते. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट घेऊन जातं 20व्या शतकातल्या एका खूप मोठ्या मानसशास्त्रज्ञाकडे. त्यांचं नाव आहे B.F. स्किनर. आणि हो, त्यांच्या एका सिद्धांताने वर्तनाच्या अभ्यासाची दिशाच बदलून टाकली. तर गोष्ट आहे 1938 सालची. B.F. स्किनर यांनी थॉर्नडाईक नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाच्या लॉ ऑफ इफेक्टवर आधारित एक नवीनच सिद्धांत मांडला. आता थॉर्नडाईक काय म्हणाले होते, ते म्हणाले की ज्या कामांमुळे समाधान मिळतं ती कामं आपण परत परत करतो. स्किनर यांनी हाच धागा पकडला आणि त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. त्यांचं लक्ष कामावर नव्हतं, तर कामानंतर काय मिळतं त्या परिणामांवर होतं. मग स्किनर यांची ही भन्नाट कल्पना नेमकी होती तरी काय. चला, त्यांच्या सिद्धांताचा जो गाभा आहे ना, तो एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. स्किनर यांनी या प्रक्रियेला नाव दिलं ऑपरेंट कंडिशनिंग. आता हे नाव जरा जड वाटेल, पण गोष्ट अगदी सोपी आहे. म्हणजे बघा, आपल्या वागण्यानंतर काय होतं, आपल्याला बक्षीस मिळतं की शिक्षा, यावरच ठरतं की आपण तेच वागणं पुन्हा करणार की नाही. इतकं सरळ आहे. आणि हा खरंच एक खूप मोठा बदल होता. कारण बघा, आधीचे सिद्धांत कशावर भर द्यायचे, तर उत्तेजक म्हणजे स्टिम्युलस आणि त्याला दिलेला प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स. पण स्किनर म्हणाले, थांबा, महत्वाचं ते नाहीये. महत्वाचं आहे की प्रतिसाद दिल्यानंतर काय घडतं, म्हणजे काय रिइन्फोर्समेंट मिळतं, काय बळ मिळतं, हे जास्त महत्वाचं आहे. अगदी खरं सांगायचं तर स्किनर यांचा संपूर्ण सिद्धांत याच एका शब्दाभोवती फिरतो, प्रबलीकरण म्हणजे रिइन्फोर्समेंट. हीच त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट होती. बरं, आता कोणताही सिद्धांत नुसता मांडून चालत नाही, तो सिद्ध करावा लागतो. आणि त्यासाठी स्किनर यांनी काही खूप प्रसिद्ध प्रयोग केले. एका खास उपकरणाचा वापर करून त्यांनी ना एक खास पेटी तयार केली. त्याचं अधिकृत नाव होतं ऑपरेंट कंडिशनिंग चेंबर. पण पुढे जाऊन ही पेटी स्किनर बॉक्स म्हणून इतकी इतकी फेमस झाली की ती वर्तनवादाचं एक प्रतीकच बनली. कल्पना करा, एक भुकेला उंदीर त्या बॉक्समध्ये आहे. तो इकडे तिकडे फिरतोय आणि चुकून त्याचा पंजा एका लिव्हरवर पडतो. आणि काय आश्चर्य, त्याला खायला एक गोळी मिळते. आता काय होतं, हळूहळू प्रयत्न चुकांमधून त्याच्या लक्षात येतं की हा लिव्हर दाबला की खाऊ मिळतो. मग तो मुद्दाम लिव्हर दाबायला लागतो. आणि हा प्रयोग फक्त उंदरांवर थांबला नाही. स्किनर यांनी हेच तत्व कबुतरांवर वापरून सुद्धा सिद्ध करून दाखवलं. कबुतरांच्या बाबतीत त्यांनी प्रयोग थोडा वेगळा केला. बॉक्समध्ये 2 रंगाची वर्तुळं होती आणि कबुतराला अन्न तेव्हाच मिळायचं जेव्हा ते एका विशिष्ट रंगाच्या वर्तुळावर चोच मारेल. सुरुवातीला ते कुठेही चोच मारायचं, पण हळूहळू त्याच्या लक्षात आलं की फक्त पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली की खाऊ मिळतो. यातून स्किनर यांनी काय दाखवून दिलं, तर योग्य बक्षीस देऊन आपण अगदी क्लिष्ट वागणुकीला सुद्धा टप्प्याटप्प्याने हवा तसा आकार देऊ शकतो. तर या प्रयोगांमधून वर्तन बदलण्यामागचं एक मोठं रहस्य उलगडतं आणि ते रहस्य आहे परिणामाचं स्वरूप. म्हणजे वागल्यानंतर काय होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे अगदी सोपं आहे. याला म्हणतात पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट. म्हणजे समजा उंदराने लिव्हर दाबला आणि त्याला खाऊ मिळाला, हे झालं पॉझिटिव्ह. त्यामुळे तो लिव्हर पुन्हा दाबेल. या उलट जर एखादी गोष्ट केल्यावर काहीतरी वाईट घडलं, तर ते वागणं टाळलं जातं. एक वागणूक वाढवतं, दुसरं कमी करतं. हेच आहे वर्तनाचं मूळ गणित. एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे, ही जी रिइन्फोर्समेंटची कल्पना आहे ना, ती खूप प्रभावी आहे. पण स्किनर यांनी ती वापरली असली तरी हा सिद्धांत मुळात मांडला होता क्लार्क हल नावाच्या दुसऱ्या एका मानसशास्त्रज्ञाने. स्किनर यांनी फक्त त्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून दाखवला. ठीक आहे, हे सगळं झालं उंदीर आणि कबुतरांबद्दल. पण आपल्या खऱ्या आयुष्यात या सिद्धांताचं काय काम? तर याचं उत्तर आहे, खूप मोठं काम आहे. याचे उपयोग अक्षरशः सर्वत्र आहेत. शिक्षण क्षेत्रात बघा, मुलांनी अभ्यास केल्यावर त्यांना शाबासकी देणं हे एक प्रकारचं पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटच आहे. त्यामुळे त्यांचं वागणं बदलतं. एवढंच काय, प्राण्यांना प्रशिक्षण देण्यापासून ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बोनस देण्यापर्यंत सगळीकडे हीच तत्व वापरली जातात. आपण रोजच न कळतपणे ह्याचा अनुभव घेत असतो. तर मग या सगळ्याचा सार काय? मुद्दा एकच आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. कोणत्याही वर्तनानंतर मिळणाऱ्या परिणामांवर जर नियंत्रण मिळवलं, तर त्या वर्तनाला हवा तसा आकार देता येतो. आणि हा विचार आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो.
आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या नकळत असे कोणते छोटे छोटे पुरस्कार आहेत किंवा कोणत्या शिक्षा आहेत ज्या आपल्या सवयींना, आपल्या वागण्याला आकार देत आहेत? कधीतरी यावर शांतपणे विचार करून